सर्वसामान्य कुटुंबातील दोन मुले मयूर आणि शुभम यांनी गाठले यशाचे शिखर. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दुबई या ठिकाणी झाले सिलेक्शन. अतिशय सर्वसामान्य शेतकरी वर्गातील विश्वनाथ गोविंद गडाख व स्वाती विश्वनाथ गडाख यांचा मुलगा मयूर विश्वनाथ गडाख हा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातील असून मयूर यांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी गोवा या ठिकाणी प्रशिक्षण घेतले. इनव्हायरोस्किन अकॅडमीमध्ये 2 वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर मयूर गडाख व शुभम जाधव या दोघांचेही प्रशिक्षण झाल्यानंतर ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला असता या इंटरव्ह्यूमध्ये चांगल्या प्रतीचे यश प्राप्त होऊन दुबई या ठिकाणी मयूर विश्वनाथ गडाख व शुभम जाधव या दोघांची निवड झाली आहे. मयूर विश्वनाथ गडाख यांचे सेंचुरी विलेज हॉटेलमध्ये क्रॉमी 3 या पोस्टवर सिलेक्शन झाले व शुभम बाळासाहेब जाधव यांचेही क्रॉमी 3 या पोस्टवर सिलेक्शन झाले आहे. मयूर व शुभम या दोघांचा देवळाली प्रवरा व जातपमधील सर्व मित्र परिवार, सगळे सोयरे, नातेवाईक यांनी हार शाल घालून केक कापण्यात आला. तसेच वळण येथील राजूभाऊ शेटे, नाशिक शहर पोलीस स्टेशनचे API जयाताई तारडे, गणेश खुळे, संतोष चोळके, अण्णासाहेब वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, सतीश वाळुंज, मंजाबापू वाळुंज या सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार पार पडला. नानासाहेब उंडेसह न्यूज 14 देवळाली प्रवरा. हा हॉटेल मॅनेजमेंट होऊन दुबई येथे त्याची प्लेसमेंटमध्ये म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करून तो तिथं दुबईला कामासाठी जात आहे. तर आपण सर्वजण त्याला शुभेच्छा देण्याकरता इथं जमलेला आमचे मित्र राजू तेही आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या माझं नाव मयूर विश्वनाथ गडाख. मी देवळाली प्रवरा इथला राहणारा आहे, गडाख वस्ती इथे. आणि माझं 10वी नंतर मला कुकिंगमध्ये आवड होती. तर माझ्या आईवडिलांचा मी सल्ला घेतला का मला असं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उतरायचं आहे. मग ते बोलले की तुझी इच्छा आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उतरायची, तुला तुझं करिअर घडवायचं आहे, मग तू उतर बनून, तुला त्याचा अनुभव घे म्हणे. मग मी माझं कॉलेज केलं, 2 वर्ष गोव्यामध्ये कॉलेज केलं. आणि त्या 2 वर्षामध्येच 1 वर्ष मी जॉब केला तिथं गोव्यामध्ये हायस्ट सेंट्रिकमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब केला मी. त्या जॉबनंतर मी इंटरनॅशनलसाठी जायचं होतं मला. मग मी इंटरनॅशनलसाठी जाण्यासाठी मी थोडा घरच्यांचा पण सल्ला घेतला, माझे नातेवाईकांशी बोललो. मग माझे नगरचे मॅडम होत्या, तांबे मॅडम, हिरा पानसंबळ मॅडम यांच्याशी मी बोललो. आमच्या कॉलेजचे ऋषी सर, शेन सर यांच्याशी बोललो मी. माझे घरचे बोलले आणि मग मी इंटरनॅशनलसाठी ॲडमिशन घेतलं. आणि दुबईमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला. सेंचुरी विलेज माझा इंटरव्ह्यू झाला. मी तिथं माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर माझं तिथं लाईव्ह मला कुकिंग करायला लावली त्यांनी. त्या व्हिडिओच्या बेसवर माझं सिलेक्शन झालं. आणि फक्त तुझी एकट्याचीच निवड झाली का अजून कोणाची? नाही, अजून माझा एक मित्र होता, शुभम बाळासाहेब जाधव हा मुलगा होता माझ्यासोबत. आणि तो गेलाय ऑलरेडी, त्याचं सिलेक्शन झालं माझ्या अगोदर. आणि तो गेलाय आता जवळजवळ तो 8-15 दिवस झाले त्याला जाऊन. तो राहणार कुठला? तो इथलं जातप, लाग जातपचा राहणार तो. म्हणजे आपल्या जवळचा? हो. शिक्षण पण दोघांनी संगत? हो, दोघं सोबतचेच आम्ही. अच्छा. हो. मग पुढे याच्यात अजून आई वडिलांचे काय योगदान? तर मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी आत्ता ज्या पोस्टवर आहे मी, मला सगळा सपोर्ट माझ्या आई वडिलांनी, माझ्या भावाने केलेला आहे मला. आणि इथून पुढं पण मला त्यांचा सपोर्ट राहणार ही मला गॅरंटी आहे. आणि राहणारच तो सपोर्ट. मला त्यांनी इथपर्यंत येण्यासाठी खूप प्रतिसाद दिला. आणि जेवढं होईल तेवढं मी पण माझ्यानी सहकार्य केलं. आणि माझ्याकडून त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास मी होऊ दिला नाही.